असं म्हणतात की वरण भात बनवलं की त्या दिवशी बाईला घरात जेवणाला आराम असतो. म्हणजे नुसतं डाळ भात बनवायचं आणि मोकळं व्हायचं. पण तसं काही नसतं. आता वरण भात जरी बनवलं तरी त्यासोबत काहीतरी तोंडी लावायला लागतंच की नाही. मग आज मी इथे तेच असं सिंपल असे वांग्याचे काप बनवलेले. मग त्यासाठी एक वांगे घेतलं, त्याचे बारीक बारीक काप करून घेतले आणि मग त्याला चटणी, मीठ, हळद आणि थोडीशी धना पावडर लावून ते सगळं मिक्स करून घेतलं. मग पॅनमध्ये तेल ओतलं आणि तेल तापेपर्यंत इथं सगळ्या वांग्यांच्या कापाला रवा लावून घेतला आणि रवा लावून छान असे पॅनमध्ये ते फ्राय करून घेतले. असे कमी तेलामध्ये सॅलो फ्राय करून मस्त असे वांग्याचे काप भाजून घेतले आणि मग इकडे ताटात भात वाढून घेतला, त्यावर वरण आणि त्यासोबत हे फ्राय केलेले वांग्याचे काप. किती मस्त लागतं. तुम्ही कधी खाल्लं आहे का असं कॉम्बिनेशन? खूपच टेस्टी लागतं. आता वरण भात जरी बनवला तरी हे असं काहीतरी सटरफटर तोंडी लावायला बनवायलाच लागतं. मग कसला आराम आला आहे.